शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय पुलतांबा या ठिकाणी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. तर आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या झेंडूच्या प्लॉटमध्ये ते शेतकरी आपल्याबरोबर, त्यांनी यावरची साई ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे ऑर्गॅनिक खतं वापरलेले, त्याच्यामध्ये त्यांनी काय काय वापरलेलं आहे त्यांच्याकडून माहिती करून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमच्या इथे नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. प्रसाद राऊत, पुलतांबा, तालुका राहता. आता किती तुमचं झेंडूचं किती प्लॉट आहे? हा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे सध्या इथं. 10 गुंठे. हो. तर तुम्ही या 10 गुंठे प्लॉटला सेंद्रिय खतामध्ये काय काय आपलं वापरलेलं आहे? ग्रीन गोल्ड आणि अमृत गोल्ड याच्या साधारण 4 गोण्या आपण या 10 गुंठ्याला वापरलेले आहे. बरं. आणि लिक्विडमध्ये काय दिलेलं आहे? लिक्विडमध्ये ते साईज गोल्ड म्हणून होतं 5 लिटर. सॉइल गोल्ड जे होतं ना, तर ते 5 लिटर त्याची 2 वेळेस ड्रिंचिंग केलेली आहे आपण त्याला. ते दिलेलं आहे. हो. आणि बाकीचं काही रासायनिक खतं दिले? रासायनिक दिलेलं नाहीये, बुरशीनाशक फक्त 1-2 स्प्रे मारले होते त्याला आपण. बाकी आणि एखादा कीटकनाशक मारला होता. बाकीचं काही बाकीचं वॉटर सोल्युबल वगैरे काहीच नाही. दुसरा कुठला स्प्रे दिलेला नाही. बरं. तर किती महिने झालाय प्लॉट? साधारण 2-2.5 महिन्याचा झालेला आहे प्लॉट. 2-2.5 महिने झाला. फुलाची क्वालिटी मस्त आहे एकदम. व्हरायटी कोणती? तिची मार्तांडे आणि विजेता 2 प्रकारच्या व्हरायटी आपण लावलेल्या आहेत. पिवळा आणि भगवा 2 लावलेले. हा. तर काय वाटतं दोन्ही व्हरायटी मध्ये तुम्हाला? म्हणजे त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न भेटलेलं आहे. आता तुम्ही बघा आता की जेवढी पानाची संख्या आहे तेवढीच फुलाची संख्या पण आहे झाडाला. जेवढे पानं तेवढे फुलं आहे. बरोबर. सगळीकडे एकसारखा प्लॉट आहे आणि माल सगळ्या सारखा माल निघालेला आहे पूर्ण. सगळं सारखा माल एकसारखा. आता सध्या रेट काय चालू आहे? 30-35 रुपये रेट चालू आहे मार्केटमध्ये. 30-35 रुपये चालू आहे. नवीन खत तुम्हाला वापरायचे कशी आयडिया भेटली? विश्वास कसा ठेवला तुम्ही? ते विश्वास ठेवला म्हणजे आपला पहिल्याच्यावर विश्वास नव्हता पण. आणि सोनगावला संजय गीते यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मला कल्पना दिली एकदा वापरून पहा म्हणून. तर ते आणलंय आपण मटेरियलच्या गोण्या आणलेल्या ते पण तुमच्या बरोबर आहे. त्यांचं पण ऑर्गॅनिकचं शॉप आहे आपलं तिथं, डोकरेवाडी माळेवाडी तिथं, सोनगाव 17 त्यांचं पण दुकान आहे तिथं. ते राहत येऊन आपण आणलं औषधं आणि टाकले तर त्याचा रिझल्ट चांगला भेटला आपल्याला. त्यांचे म्हणजे आधी त्यांचे रिझल्ट पाहिले तुम्ही? त्यांचे रिझल्ट बघितले आणि 1-2 ठिकाणी त्यांच्या प्लॉटवर जाऊन आलो होतो. त्यांनी जवळजवळ 99% आपल्याला त्याचे डाळिंबचे प्लॉट दाखवले होते. झेंडूचे प्लॉट एकही नव्हता. पण झेंडूला जर टाकलं तर फायदेशीर आहे. 100-100% प्लॉट आहे आपले. नाही आहे, पण आता मी स्वतः बघितले नव्हते. म्हणजे तुम्ही स्वतः अजून पहिले ट्रायल घेतली नव्हती? ट्रायल घेतली नव्हती आणि फर्स्ट टाइम टाकलं तर त्याचा रिझल्ट चांगला भेटला मला. रिझल्ट जबरदस्त आहे. आता एकसारखे फुलांची संख्या वगैरे एकसारखी सगळी. बरोबर. आणि याला असं सेंट आहे, म्हणजे केमिकलच्या प्लॉट मध्ये असं सेंट येत नाही, वास येत नाही फुलाचा. बरोबर. आता इकडे पलीकडे ही दुसरी व्हरायटी आहे तुमची? हा, तिकडची ती मार्तांडे आणि ती पलीकडची जी आहे ना, तर ते एक ट्रे वापरला होता तो केकेचा आहे. म्हणजे 3 व्हरायटी लावली? 3 व्हरायटी. हा, बरोबर. रासायनिकच्या तुलनेत कसं वाटतो खर्च तुम्हाला? 100% बचत होती. जवळजवळ 60-65% तरी बचत झालेली माझी. आपल्याकडं भरपूर पाऊस झाला आता मागच्या 5-6 दिवसापासून. 8 दिवसापासून सारखा पाऊस झाला. 2 दिवसापासून ऊन पडलेलं नाही. 2 दिवसापासून ऊन पडले. एवढ्या पावसामध्ये तुमचा प्लॉट एकदम तग धरून राहिला. बरोबर आहे की? काही काही शेतकऱ्यांचे प्लॉट गेले. बरोबर आहे. तर तुमचा प्लॉट आज तग धरून, म्हणजे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? म्हणजे वातावरणाच्या ट्रेसमधून सुद्धा आता चाललाय आपला चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, तो करपा विरपा कुठल्याही झाडावर कुठल्याही प्रकारचा करप्याचा प्रादुर्भाव नाही झालेला आतापर्यंत. फ्रेश. हा, बरोबर आहे. करप्याचा प्रादुर्भाव नाही झालेला नाही. झाडं पण फ्रेश आहे. बरोबर. हा, झाडं पण फ्रेश आहे. आणि फुलाची साईज जेवढी आहे त्याच प्रमाणात खालून नवीन कळ्या सुद्धा निघू राहिल्या फुलाला. मधमाशी पण भरपूर. हा, मधमाशीचं प्रमाण आग्यामुळेची माशी म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. काय वाटतं मग रिझल्टच्या बाबतीत? रिझल्ट चांगला आहे आणि भविष्यात पण बऱ्याच जणांनी घेतलं तर फायदेशीर राहील. वापरायला पाहिजे. 100% वापरायला पाहिजे. आता जमीन जर उकरून बघितली तर त्याच्यात ते गांडूळचं प्रमाण सुद्धा आहे जमिनीच्या पोटामध्ये. म्हणजे गांडूळांची संख्या वाढलेली. हा, आता तुमच्या ह्या भागातल्या जमिनी पुलतांबा परिसर आहे. बरोबर. तर या जमिनी अशा जड जमिनी थोडीशी जाड जमीन, पाणी दिल्यानंतर या डायरेक्ट अशा आवळत्या. हा, बरोबर आहे. या मातीला आपल्या अमृतगोल्ड खताची म्हणजे आवश्यकता आहे. सूट झाली जमिनीला. सुपीकता आली पाहिजे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, ॲव्हरेजमध्ये तुम्हाला वाढ करायची जर असली तर आज रासायनिक खताच्या जर किमती बघितल्या आपण तर खूप वाढलेल्या आहे मार्केटमध्ये.
त्या तुलनेत आपल्या 3 बॅग आहेत त्या रासायनिक खताच्या बरोबर. एका बॅगमध्ये विचार केला तर नक्कीच कसं वाटतं फायद्याचं आहे का तंत्रज्ञान? फायद्याचं आहे, 100% फायद्याचं आहे. काय सांगू इच्छिता आज बघू शेतकऱ्यांना? घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे. चांगली म्हणण्यापेक्षा घ्यावा लोकांनी आणि वापर करावा कमी खर्चामध्ये आणि त्याच्या तुलनेत त्याचा रिझल्ट चांगला आहे माझ्या हिशोबाने. रिझल्ट सगळे तुमच्या डोळ्यासमोर आहे. हा रिझल्ट सगळे समोर भेटलेले आहे मला. कुठलाही वॉटर सोलेबल नाही नाही, कुठलंच नाही, रासायनिक खत नाही म्हणजे एक चमत्कारिकच रिझल्ट आहे. बरोबर आहे. चांगला रिझल्ट भेटलेला आहे. आता शेतकरी म्हणताय का रासायनिक सोय पिकं येऊ शकत नाही असं म्हणते लोक, पण मला थोडी शंका होती सुरुवातीला. नंतर मी आता रासायनिक कुठलंही वापरलं नाही. वॉटर सोलेबल शिवाय फुटवा निघू शकत नाही किंवा फुलं लागू शकत नाही. आता हे समोर उदाहरण आहे लगेच. तुम्ही तसं काही दिलेलंच नाही. काहीच नाही, काहीच बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद.